नमस्कार, मी वैभव घाटंजीवाला. आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून आपण सुरू केलेली सिरीज आर्णी केळापूर विधानसभेची रणधुमाळी याच्या माध्यमातून आज आपण आपल्या मतदारसंघातील एकमेव महिला उमेदवार यांच्याशी भेटणार आहोत. तर मी त्यांचा परिचय त्यांना द्यायला विनंती करतो आणि इथून आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार, मी नीताताई मडावी केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी आहे. सर्वप्रथम मी घाटंजीवाला चॅनलला खूप खूप धन्यवाद देते की या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांपर्यंत आमचे विचार आणि आमचं या निवडणुकीमध्ये काय ध्येय आहे विकासाचं त्याबद्दल आम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचता येईल. कारण हा मतदारसंघ घाटंजी, पांढरकवडा आणि आर्णी या तीनही तालुक्यामध्ये विस्तारलेला आहे आणि खूप मोठा जो गावांची लिस्ट म्हणा किंवा गावांचा एरिया हा खूप मोठा असल्यामुळे आम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे. तरी पण आम्ही आज प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज जवळपास 200च्या वरती गावापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. तर नीताताई, आपण बऱ्याच काळानंतर राजकारणात पुन्हा प्रवेश केलेला आहे. हो, अगदी बरोबर आहे. कारण 2000 किंवा 1998 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करत होते आणि एक राजकारण म्हणून नाही तर एक समाजकारण म्हणून या माध्यमातून मी प्रत्येक कार्यामध्ये सहभागी झालेले आहे घाटंजीच्या. कारण माझ्या या घाटंजीची भूमी अशी आहे, इथे प्रत्येक व्यक्ती एक आदर्श म्हणून प्रत्येकाने घ्यावा असं आहे. कारण कदाचित तुम्हाला माहिती नसेल, यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिलासा ही एक अशी संस्था होती जिने ग्रामीणमध्ये तळागाळातील लोकांसाठी काम सुरू केलं. आणि ही आपली विकास गंगा आहे आणि त्या एरणगावच्या त्या छबुताई म्हणून होत्या, त्या नाही आहेत आता, पण त्यांनी सुद्धा अशिक्षित असून ग्रामीण भागातल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं काम इथे केलेलं आहे. आणि या भूमीवर माझा जन्म झाला याबद्दल मी देवाला सुद्धा धन्यवाद देते की इथे जन्माला येणारा व्यक्ती हा खरोखरच भाग्यशाली आहे. कारण ही एक संताची भूमी सुद्धा आहे. 2004ला आपल्या या केळापूर आर्णी मतदारसंघामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केलेल्या होत्या. ओला दुष्काळ तेव्हा पडला होता आणि ही केवळ भारतामधली सुरुवात होती. आणि हा आपला भाग जो आहे हा आदिवासी बहुल, मागास आणि बऱ्याचशा अडचणी इथे आहेत. त्यावेळेला 3 ते 4 वेळ पेरणी करावी लागली आणि आता काय होणार या विवेचनेतून शेतकऱ्यांनी आत्महत्येचं सत्र सुरू केलेलं होतं. त्यावेळेला मला तेवढं कळत नव्हतं की ही समस्या काय हे करेल, पण थोडंसं वाटलं की इथे याबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि शासनाचं लक्ष इकडे केंद्रित केलं गेलं पाहिजे, जेणेकरून आज जो आपल्या यवतमाळ जिल्ह्याला आणि त्यातल्या त्यात केळापूर तालुक्याला, घाटंजी तालुक्याला एक आत्महत्याग्रस्त शहर किंवा भाग म्हणून पुऱ्या भारतमध्ये ओळखल्या जाते. आणि यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळे आज भारताची प्रतिमा विश्वामध्ये कमी झालेली आहे. त्यासाठी मी नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये माझी मागणी होती की आज माझा एक शेतकरी आत्महत्येच्या मार्गाने निघालेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने, इथल्या स्थानिक जे राज्यकर्ते होते त्यांनी अगर याकडे लक्ष दिलं नाही तर हा प्रश्न भविष्यामध्ये खूप गंभीर होईल. परंतु इथल्या स्थानिक जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी आणि सरकारने या विषयाला गंभीरतेने घेतल्या नाही. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. मागील 20 वर्षात घाटंजी तालुक्याचा आणि या मतदारसंघाचा समाधानकारक विकास झाला आहे का, असं तुम्हाला वाटते का? नाही. आणि त्यामुळेच 20 वर्ष मी राजकारणापासून अलिप्त राहून पुन्हा आज एंट्री केलेली आहे त्यासाठीच. कारण बऱ्याच वेळा मी जेव्हा माझं समाजकारण हे सुरू असतं पण मी त्याला राजकारणाची जोड कधी दिली नाही. कारण समाजसेवा किंवा कोणाची मदत करणं, काही कार्यामध्ये हातभार लावणं, एक व्यक्ती म्हणून किंवा या समाजात एक माणूस म्हणून जी आपल्याला ओळख मिळालेली आहे
ती माणुसकी म्हणून मी ते कार्य केलेलं आहे, कुठलं क्रेडिट घेण्यासाठी कधी केलेलं नाही. परंतु आज बऱ्याच ठिकाणी असे आहेत आपल्या मतदारसंघामध्ये, आर्लीमध्ये असू द्या, घाटंजीमध्ये असू द्या किंवा पांढरकवड्यामध्ये, आज मुलांच्या शाळामध्ये जायला मुलांना रस्ते नाही आहेत आणि पाऊस जर आला तर ते चिखलातून मार्ग काढत शाळेचं दप्तर डोक्यावर घेऊन हातात आपल्या कपड्यांना पकडून की पडलं तर आपले कपडे खराब होईल आणि असं आपण कसं शाळेत जायचं, या विवंचनेतून ते शाळेत जातात. एखादा मंत्री येणार असला तो रातोरात रस्ता तयार होतो. मग माझे इवलेशे लेकरं दप्तर डोक्यावर घेऊन जर जात असेल त्या चिखलातून, तर कोणाला लोकप्रतिनिधी असू द्या की स्थानिक कोणी असू द्या त्यांना काहीच वाटत नाही का? यासोबतच आपल्या मतदारसंघात अतिशय हेळसावणारा एक प्रश्न आहे, तो म्हणजे बेरोजगारीचा. हो, कारण हा आपला भाग आदिवासी आणि मागास असल्यामुळे इथले याआधी काँग्रेसचे जे आहे शिवाजीराव मोघे, त्यांनी 25 वर्ष सत्ता भोगलेली आहेत, कधी आमदार म्हणून तर कधी मंत्री म्हणून. त्यानंतर 15 वर्ष BJPनी सुद्धा इथे राज्य केलेलं आहे या मतदारसंघामध्ये. त्यांना जर इथल्या लोकांविषयी आणि मतदार हा आणि मतदारसंघ हा विकसित व्हावा हे जर त्यांचं उद्दिष्ट असताना निश्चितच त्यांनी इथे मोठे मोठे उद्योगधंदे आणले असते. पण त्यांनी ते केलं नाही, कारण त्यांना हे माहिती आहे की इथला मतदार जर असाच ठेवला तर आपलं चांगली पोळी शिजेल, इथलं जर विकास झाला तर ते आपल्याला मतदानाच्या माध्यमातून किंवा पुढे काही येऊ देणार नाही. यासाठी त्यांनी कधीही विकास कामे म्हणा किंवा उद्योगधंदे इथे आणलेले नाही आणि त्यामुळेच आपल्या इथला तरुणी शहरामध्ये पुणे झालं, मुंबई झालं, नागपूर झालं, या ठिकाणी 20 ते 25 हजार रुपये नोकरीसाठी जातात ते आणि आपलं घरदार सोडून दूर राहतात. एखाद्या सणाला यायची इच्छा असली तर तिकिटाचे भाव इतके असतात की ते येऊ शकत नाही. त्यांना वाटतं की आपण आपल्या घरी राहून काहीतरी करावं, पण ते करू शकत नाही. पण सुशिक्षित बेरोजगारांबरोबर जे अशिक्षित आहेत त्यांचाही मोठा प्रश्न आहे, कारण 4,14,000 इतकी मतदार संख्या आहे आजच्या कंडिशनला आपल्या मतदारसंघामध्ये आणि यामध्ये 1,35,688 इतके बेरोजगार आहे. ही काही छोटी संख्या नाही आहे मतदारांच्या मानाने. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे अशिक्षित आणि कमी शिकलेले बेरोजगार, कारण ह्या मुलांना उद्योग नसल्यामुळे हे एकतर शेतातल्या कामात करतात आणि किंवा अधिक पैसा मिळावा आणि अधिक काहीतरी मिळावं या लालचे पोटी जे माफिया आहेत, रेती माफिया असू द्या किंवा मध्यंतरी दारूच्या याच्यामध्ये सुद्धा हे मुलं अडकलेले होते आणि याच माध्यमातून त्यांचं जीवन वेगळ्या ठिकाणी जाते. कारण रेतीला परवानगी नसल्यामुळे अर्ध्या रात्री ते खोल पाण्यात जाऊन रेती काढतात आणि कुठूनही तहसीलदार किंवा पटवारी आपल्याला पकडतील या भीतीने कुठूनही वाहन टाकतात. यामध्ये त्यांचे ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे, काही मुलं अपंग झालेले आहे. याला जबाबदार कोण आहे? हे लोकप्रतिनिधी आहेत ना, त्यांचे मुलं थोडी आहेत तिथे, आपले मुलं आहेत, सर्वसामान्यांचे मुलं आहेत, गोरगरिबांचे मुलं आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याचा एक डाव सुरू केलेला आहे आणि यामध्ये कमी पटसंख्या असलेली जी शाळा आहे ती बंद करावी अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आज आपल्या या भागामध्ये शेतमजूर, शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते आपल्या मुलाला तिथल्याच शाळेत शिकू शकतात, कारण त्यांच्याजवळ तितका पैसा नाही आहे. CBSE किंवा सेमी इंग्लिश शाळेची जी फी असते ती लाखोमध्ये असते आणि जिथे हातावर अन्न पानावर खाणं अशी स्थिती असेल तिथे मुलांना शिकवतील कुठे या शाळांमध्ये. त्यामुळे एक कास्तकाराच्या मुलांनी शेती करावी आणि नापिकीमुळे आत्महत्या करावी आणि शेतमजुराच्या मुलाने शेतीच्या मजुरी करावी, नाहीतर मग त्या रेती तस्करीमध्ये जाऊन आपला जीव गमवावा, अपंगत्व पत्करावं हेच शासन इच्छित असेल असं याच्यावरून वाटतं. आणि त्यामुळे हाही आपले एक जागरूक नागरिक आणि ज्या ग्रामीणमध्ये जे लोक आहेत त्यांना समजून नाही राहिलं की काय होतं आहे, त्यांना आपण सांगणं जरुरी आहे. कारण हे जर झालं तर आपल्या मुलांचं भविष्य हे पूर्णतः अंधारमय होणार आहे. सोबतच आपल्या इथे सांगितल्याप्रमाणे रोजगाराचा हा प्रश्न आमच्या मते पर्यटनातून थोडासा सुधारू शकतो. त्यासाठी लक्षणीय वाघाची संख्या असलेला टिपेश्वर अभयारण्य आपल्या मतदारसंघात आहे. घाटंजीला लगत असलेलं अंजी नृसिंह मंदिर, महाराष्ट्राबाहेरून भाविक भक्त इथे येतात
बरोबर. तेही इथे सोयी सुविधा नसल्यामुळे परत जातात. हो. त्यासोबतच दाबडी इथे असलेलं महादेवाचं मंदिर, यासोबतच मतदारसंघात अनेक अशी स्थळे आहेत, पण त्यावर आजपर्यंत कोणीही लोकप्रतिनिधी म्हणून यावर लक्ष दिलं नाही किंवा त्यावर काम केलं नाही. सोबतच आपल्या घाटंजी शहराची जीवनदायिनी वाघाडी नदी, हो. यावर सुद्धा चांगला एक प्रोजेक्ट करून ती नदी बारमाही जगू शकते असं शासनानेच आम्हाला एकदा सांगितलं. त्यानंतर तो प्रोजेक्ट कुठे गेला अजून आम्हाला माहिती नाही. जर आपण आमदार झाला तर याबद्दल आपलं काय मत आहे? याबद्दल जे आहे ते पर्यटनाचा विकास हा व्हायलाच पाहिजे, कारण पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना, त्याचबरोबर जे बेरोजगार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कारण असे अनेक स्थळे आपल्या या मतदारसंघामध्ये आहेत, जसे तुम्ही सांगितलेले आहेत त्याप्रमाणे. आणि पर्यटनाची संख्या सुद्धा आपल्यामध्ये खूप मोठी असते. दरवर्षी लाखो पर्यटक आपल्या या भागामध्ये येतात, पण व्यवस्था नसल्यामुळे ते फक्त परत जातात. जर या व्यवस्था आपल्या इथे असल्या तर रोजगाराबरोबर पर्यटनाच्या मध्ये खूप साऱ्या संधी आपल्या स्थानिकांना मिळू शकतात. आजपर्यंत या घाटंजी नगरीला प्रत्येक राजकीय पक्षाने मताचा एक गठ्ठा म्हणून पाहिलेला आहे. बरोबर. पण तुमची नाळ या घाटंजीशी जुळली असल्यामुळे तुमच्या मनात किंवा तुमच्या संकल्पनेत घाटंजी बद्दल काय विकासाची धोरणे आहे? अगदी बरोबर आहे, कारण माझं माहेर घाटंजी आहे. माझं बालपण तर कॉलेज हे सगळ्या गोष्टी इथेच घडलेल्या आहे, आणि म्हणून घाटंजीशी माझं खूप जवळचं नातं आणि विशेष प्रेम आहे. आणि त्याचबरोबर पांढरकवडा इथलं सासर आहे, आणि माझं आजोळ हे आर्णी तालुक्यातील ढुंगणी इथलं आहे. त्यामुळे ह्या मतदारसंघाशीच माझी एक विशेष नाळ जोडलेली आहे. कारण आधीपासून कुऱ्ह्याला जेव्हा जायचे, कुऱ्हा हे माझ्या आजोबांचं गाव, तिथे जायसाठी बस नव्हती आणि माझे आजोबा आम्हाला घ्यायसाठी बैलगाडीने यायचे. पण आज बैलगाडी नसली तरी तो ॲटो आहे, जिथे कोंबड्यांसारखं लोकांना भरून नेलं जातं. आणि आर्णीपासून 7 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरच असेल ते अंतर, पण तिथे आजही बस जात नाही. आणि घाटंजीचा तर असा विषय आहे की पांढरकवडा आणि आर्णी याहीपेक्षा बिकट परिस्थिती आपल्या घाटंजीची आहे. कारण इथे मधला भाग मध्यंतरात येतो, आणि इथले जो विकास आहे त्यासाठी असलं कुठलंही साधन इथे उपलब्ध नाही आहे, शिवाय उद्योगाच्या. त्यामुळे उद्योगधंदे आणि इथल्या महिला ज्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून त्या एकत्रित झालेल्या आहे, आणि प्रत्येक घराला गृहउद्योग असावा आणि त्यातून काहीतरी विशिष्ट उद्योगाची निर्मिती व्हावी, हा माझा त्यामागचा उद्देश असेल. की प्रत्येक घरामध्ये महिलांनी घरी बसून सुद्धा आपल्या संसाराला हातभार लावता यावा, आर्थिकदृष्ट्या त्याही सक्षम व्हाव्या, हा माझा प्रयत्न असेल. कारण सगळ्यात मोठी जर अडचण असेल किंवा समस्या असेल तर ती आर्थिक आहे. आर्थिक संपन्नता असेल तर व्यक्ती निश्चितच सगळ्या गोष्टीमध्ये विकास करू शकतो. यासोबतच बेरोजगारी तर या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात आहे. यासोबत एक संधी असते, क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना आजकाल अतिशय चांगले प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे. हो. चांगल्या स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना योग्य ते मानधन मिळतंय, सरकारी नोकरीत जागा मिळते. हो. त्यासाठी त्या खेळाडूंना सरावासाठी क्रीडा संकुल लागते. आपल्या मतदारसंघात काही तालुक्यात क्रीडा संकुल आहे तेही सुव्यवस्थित स्थितीत नाही. हो. आणि आमच्या घाटंजीच्या भूमीवर अजूनही क्रीडा संकुल हे शोधाचा विषय झालेला आहे. आणि त्यामुळे घाटंजीत चमकदार कामगिरी करणारे खेळाडू असून सुद्धा ते क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखवू शकत नाही, आणि त्यामुळेही आम्ही मागास ठरत आहोत. अगदी बरोबर आहे. जसं आमच्या पांढरकवड्याला सुद्धा एक क्रीडा संकुल आहे, पण त्यामध्ये सुखसुविधा किंवा व्यवस्था तितकी नसल्यामुळे त्याचा पुरेसा उपयोग जे खेळाडू आहेत त्यांना होत नाही. आणि माझा याचबरोबर आपल्या घाटंजीसाठी सुद्धा हा विचार माझ्या डोक्यात आहे की आपण निवडून आल्यानंतर या घाटंजीमध्ये एक क्रीडा संकुल, त्याचबरोबर जे विद्यार्थी आपले आहेत त्यांना काही ज्या शासकीय पदभरती असतात त्याकरिता जे प्रशिक्षण लागतं, जे अभ्यास वर्ग लागतात, ते आपल्या तीनही तालुका स्तरावर त्यांना फ्रीमध्ये उपलब्ध व्हावेत. कारण याची जी फीज असते ती खूप जास्त असते आणि ते मुलं ते अफोर्ड करू शकत नाही. कारण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे मी की आपल्या इथला विद्यार्थी डिग्री कॉलेज झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी यवतमाळ किंवा अमरावती सारख्या ठिकाणी जातो.
तिथला खर्च त्याला झेपावत नाही. कसे तरी राहण्याची व्यवस्था होते, पण बाकीचा इतरही खर्च मुलांसमोर असतो. तर ही मुलं तिथे वेटरचं काम करतात हॉटेलमध्ये, आणि काही मुलं गुपचूपच्या ठेल्यावर सुद्धा मी पाहिलेले आहेत. मला वाईट वाटतं की ज्या मुलांनी सगळं लक्ष आपलं अभ्यासाकडे दिलं पाहिजे, आपल्या करिअरकडे दिलं पाहिजे, ते मुलं हे काम करतात. कारण टेन्शन असतं. सकाळी आपण कॉलेज करतो आणि संध्याकाळी पार्ट टाईममध्ये करतो, आणि पुन्हा सकाळी उठून थोडे 1-2 तास झोप घेतली की पुन्हा कॉलेज असतं. खूप तारेवरची कसरत असते ही. आणि म्हणून माझ्या या मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थी म्हणा किंवा युवक जे आपल्या खेळामध्ये किंवा शासकीय याच्यामध्ये आपण काहीतरी व्हावं ही इच्छा बाळगत असेल, त्यांच्यासाठी एक चांगलं क्रीडा संकुल आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणला एक कोचिंग अभ्यासिका जी त्यांना निशुल्क प्रशिक्षण देतील, मार्गदर्शन करतील आणि त्यांचे जे सराव आहे परीक्षेसाठी त्याची पूर्ण तयारी करतील. यासोबतच अतिशय मोठा तालुका आहे घाटंजी, पण इथे अजूनही ग्रामीण रुग्णालय आहे. ते उपजिल्हा रुग्णालय व्हावं याकरिता आपलं काय मत आहे? हो, अगदी बरोबर आहे. कारण ग्रामीणचे जेही आपल्या तालुक्यामधले घाटंजी तालुक्यामध्ये जे आहेत, हा मोठा तालुका असून जे आरोग्याची सुविधा आहे ते बाकीच्या ग्रामीणमध्ये तितकीशी चांगली नाही आहे. त्यामुळे लोकांचा जो कल आहे तो घाटंजी रुग्णालयाकडे असतो, आणि म्हणून ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय व्हावं आणि त्याचबरोबर तिथे जी डॉक्टरांची सुविधा आहे ती उपलब्ध व्हावी. कारण काही ठिकाणी 2 ठिकाणी मी बघितलेलं आहे रुग्णालय आहे, पण पुरेसे डॉक्टर आणि बाकीची व्यवस्था नसल्यामुळे रुग्ण जे आहेत ते यवतमाळला रेफर केले जातात. तशी स्थिती आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण होऊ नये यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन. यासोबतच आपल्या मतदारसंघातील 3ही तालुक्याच्या ठिकाणी MIDC आहे. हो, पण ती योग्य पद्धतीने हाताळल्या गेली नाही लोकप्रतिनिधीकडून, म्हणून त्याचा वापरही होत नाही आणि त्याचा फायदाही आपल्याला होताना दिसत नाही. यावर आपलं काय मत आहे? अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे की MIDCचा विकास आम्ही करू, आणि त्याचबरोबर तो विकास करताना तिथे दळणवळणाची व्यवस्था काय आणि किती चांगली राहील याकडे सुद्धा आम्ही लक्ष देणार आहोत. यासोबतच आपण प्रहार या पक्षाचा उमेदवार असल्यामुळे अतिशय बच्चू भाऊ यांचाही जवळचा मुद्दा असतो. दिव्यांग, निराधार वृद्धांना आणि विधवा महिलांना वाढीव मानधन मिळवून देण्यासाठी आपण काय काय करणार आहात, आणि यासाठी आपल्या मतदारसंघात आपण काय काय प्रयत्न करणार आहात आमदार झाल्यावर? अगदी बरोबर आहे. कारण आता मतदारसंघामध्ये मी प्रचार करताना मला बरेचसे दिव्यांग मिळाले. त्यांनी सांगितलं की ताई, आम्हाला जे मानधन मिळत आहे ते खूप कमी प्रमाणात आहे आणि त्यामध्ये आमचा उदरनिर्वाह होत नाही. कारण अपंगत्व आणि काही काम आम्ही या अपंगत्वामुळे करू शकत नाही. त्यामुळे महागाईच्या याच्यामध्ये आमच्या आरोग्यासाठी औषधी म्हणा किंवा इतर खर्च आम्ही काहीच करू शकत नाही. यावेळेला आम्हाला मानधन हे वाढलं गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर हा प्रश्न आहे तो मी विधानसभेमध्ये आपल्या भागासाठी मांडण्याचा प्रयत्न करेल, आणि निश्चितच दिव्यांगाच्या आणि निराधारांच्या ज्या समस्या आहेत त्या शासन दरबारी मांडून त्या कशा लवकर पूर्ण करता येईल आणि त्यासाठी काय तोडगा सरकारला काढता येईल त्यासाठी मी बच्चू भाऊंच्या सोबत बिलकुल त्यांच्या कार्यामध्ये सहभागी असेल, आणि माझ्या मतदारसंघातील या अपंगांसाठी निश्चितच त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करेन. यासोबतच आता लाडकी बहीण योजनेचं काम महाराष्ट्र शासनातून सुरू आहे. हो, पण या तुटक मदतीपेक्षा महिलांच्या हाताला आपण काम देऊ शकतो का, यावर आपण काय करू शकणार? अगदी बरोबर आहे. कारण प्रचार करताना मी त्यांना तेच म्हटलेलं आहे की सगळ्यात मोठी अडचण असते ती आर्थिक अडचण असते, आणि त्यासाठी महिला जर सक्षम झाल्या आर्थिकदृष्ट्या तर ते संसाराला खूप मोठा हातभार लावू शकतात. कारण बघा, म्हणजे मी पुरुषांचं काही विरोध करते किंवा पुरुषांबद्दल वाईट म्हणत आहे असं नाही आहे. पुरुष जे कमवतात त्यामधला बराचसा खर्च ते आपल्या अशा काही गोष्टींवर करतात ज्याचा काही उपयोग त्यांच्यासाठी आणि संसारासाठी होत नाही. पण महिला अशी असते की तिने कमावलेले 2 रुपये सुद्धा ती आपल्या अडीअडचणीसाठी म्हणून बाजूला ठेवते, आणि म्हणून
या लाडकी बहीण योजनेपेक्षा माझी महिला, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक महिला स्वतः गृहउद्योग म्हणा किंवा स्वतःचा जोही तिचा उद्योग असेल, जी ती करू इच्छिते असेल, गटाच्या माध्यमातून म्हणा, संघटनच्या माध्यमातून किंवा व्यक्तिगत, तिला मी इतकं सहाय्यता करेल की तिने स्वतः अशी चिंता तिला कधी राहणार नाही की उद्या काय होईल. ती स्वतःच्या भरोशावर, स्वतःच्या मेहनतीने, स्वतःचा उत्पादन आणि आपली जेही इन्कम असेल ते ती तिच्या भरोशावर मिळवू शकेल. इतकं सक्षम तिने बनावं. आणि काही ठिकाणी तर मी पांढरकवड्याला जेव्हा एका सभेमध्ये गेले होते संबोधित करायला, तर त्या म्हणाल्या की ताई आम्हाला इतकं सक्षम बनवा तुम्ही की ज्या वेळेला ही सरकार येईल, कोणी आम्हाला मतं मागायला येईल, आम्ही त्यांना म्हणू की तुम्हाला जर पैसे कमी पडत असेल तर आम्ही तुम्हाला दान देतोय, तुम्ही काय आम्हाला देणार, इतकं आम्ही सक्षम बनू. यासोबतच तुम्ही सांगितल्याप्रमाणे घरचा पुरुष, करता पुरुष हा कमाई करतो, पण त्याची कमाई ही अवैध मार्गाने कुठे ना कुठे जाताना आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहेत. अगदी बरोबर. यावर आपलं काय मत आहे? अगदी बरोबर आहे. कारण कसं असतं, काही शब्द हे राजकारणामध्ये खूप सांभाळून वापरावे लागतात, सत्य असले तरी पण. तर तुम्ही ते समजू शकता की राजकारणी लोकांनी आपलं जे आहे, आपली पोळी शिजत राहावी यासाठी आपल्या ह्या मतदारसंघामधील बहुतांश लोकांना व्यसनाधीन बनवून ठेवलेलं आहे. कारण जर हे व्यसनाधीन राहिले तर हे आम्ही जसं म्हणू तसेच वागतील. कारण व्यसन ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी व्यक्ती आपल्या घरादारातले भांडे, आपलं धान्य, एवढंच काय तर घरातल्या महिलेचं मंगळसूत्र सुद्धा विकून येतो, ही अशी कंडिशन आहे. आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या माझ्या महिला मला या मतदारसंघामध्ये खूप साऱ्या मिळाल्या. हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर आपल्या तरुण पिढीला गांजा, अफीम आणि एक मला ते ड्रग्सचं नाव येत नाही आहे कारण मी या गोष्टीमध्ये कधी पडलेले नाही आहे, तर ते ड्रग्स मोठ्या प्रमाणात आपल्या या भागामध्ये येतोय. आणि रात्रीचं बहुतांश ठिकाणी आपले मुलं तिथे ते जे नशा आहेत ते करताना आढळतात, असं बऱ्याच ठिकाणी मला पाहायला मिळालं आणि ऐकायला सुद्धा मिळालं. तर ही आपलं एक भविष्य म्हणा किंवा आपला एक मतदारसंघाचा विकास खुंटावा हीच एक त्यामागचा उद्देश असेल. जर असं नसतं तर पोलीस डिपार्टमेंट जे आहे, जे त्यावर आळा घालू शकतो, त्यावर निश्चितच आमदारांनी म्हटलं असतं की माझ्या मतदारसंघामध्ये हे काही चालणार नाही, तुम्ही त्वरित बंद करा. याचाच अर्थ असा आहे की आमदार सुद्धा हेच म्हणतात की आपण सर्वसामान्य नागरिक लोकांनी असंच जीवन जगावं आणि असंच राहावं. अतिशय परखड मत तुमचं या बाबतीत आम्हाला बघायला मिळालं. आम्हाला ते अपेक्षित होतं. यासोबतच आपल्या मतदारसंघात जिथे बसस्थानक आहे पण तिथे बस जात नाही, कुठे रोड आहे तिथे बस जात नाही, अशा बरेच समस्या आहेत. हो, तर त्यासाठी शाळकरी मुलांना सुद्धा त्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत असेल. अगदी बरोबर यावर आपण आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काय उपाययोजना करू शकणार? अगदी बरोबर आहे. मी बरेचसे असे बसस्थानक पाहिलेले आहे की जिथे, जसं आता आपलं जवळच घ्या, पारवा आहे, पारव्याला बस स्टॉप आहे, पण ते रस्ता इतका खराब आहे की त्या बस स्टॉपमध्ये कधी बस गेलेली नाही आहे. आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा तिथे व्यवस्था नाही आहे. आणि पारवा असं सेंटर आहे जिथले आजूबाजूचे 30-40 गावातले लोक तिथे नेहमी येत जाणं करतात. आणि बरेचसे आपल्या मतदारसंघामधले असे गावं आहेत जे रोडवर असून सुद्धा तिथे बस येत नाही. आणि म्हणजे असं एक आहे की 8वी पर्यंतची किंवा 5वी पर्यंतची शाळा ही गावामध्ये असते आणि त्यानंतर मुलांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. आणि त्यासाठी प्रत्येकाकडे काही गाडी नाही आहे आणि त्यांना म्हणजे जाण्याची व्यवस्था नाही. तर त्यावेळी त्यांना बसची आवश्यकता असते आणि बस ह्या कधीच वेळेवर येत नाही. आणि आल्या तरी त्या अशा कंडिशनमध्ये आहे की मधात कुठे फेल पडेल आणि काय होईल याची काही गॅरंटी राहत नाही. मध्यंतरात आपल्या यवतमाळजवळ एका ठिकाणी 400 ते 500 मुलांनी रस्ता रोको केलं होतं, केवळ आम्हाला बस वेळेवर यावी आणि वेळेवर आम्ही आमच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या वेळेवर पोहोचावं. मला एक सांगावं असं वाटतं की जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी मंत्री आमदार कोणी येणार असलं तर रातोरात रात्रीच बस त्यांच्या गावापर्यंत जाते. मग माझं लेकरू फुकटमध्ये नाही, आम्ही टॅक्स भरतो तेव्हाच ती बस, सगळं काही चालतं महाराष्ट्र सरकारच्या ज्याही मंत्र्यांचे चोचले असतील ते. तर जर आमच्या टॅक्समधून ते होत असेल तर मग आमच्या लेकरांना त्यांच्या शाळेपर्यंत जायला वेळेवर आणि चांगल्या कंडिशनमधली बस का नसावी हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. या मतदारसंघात अतिशय अभ्यासपूर्ण मत आपण मांडणार आहात
उमेदवार म्हणून. पण आता जसं आपण आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं आहे, मतदारसंघातील समस्या सोडवण्यास जर आपण असमर्थ राहिलात तर आपण राजीनामा देणार आहात. हो, कारण मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सांगितलेलं आहे, कारण मी काही सत्ता भोगण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी या राजकारणामध्ये आलेले नाही आहे. मी म्हटलेलं आहे की या मतदारसंघातला प्रत्येक लहान मूल हे माझं मूल आहे. ते जे गाव सोडून थोड्याशा पैशासाठी आपलं घरदार सोडून औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी गेलेले आहेत, ते मतदारसंघातलं प्रत्येक माझा भाऊ बहीण आहे. माझी माय माऊली आहे जी रडते व्यसनाधीनतेमुळे. जेव्हा तिची जमवून ठेवलेले, मजुरी करून ठेवलेले पैसे जेव्हा मुलगा घेऊन जातो, नवरा घेऊन जातो, ती रडते की मी हप्ता कसा चालवू. ती माझी बहीण आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेले आहे. नाहीतर मला माहिती आहे की राजकारण हे असं आहे, दलदल आहे, जिथे आपण एकदा गेलो तर सगळ्याच गोष्टीला सामोरे जावं लागतं. आणि म्हणून 20 वर्षापूर्वीच मी राजकारणापासून अलिप्त राहिलेले होते. मी कधी विचार केला नाही की मी पुन्हा परत येईल. पण काही गोष्टी मी अशा बघितलेल्या आहे माझ्या जीवनामध्ये. आणि काही लोकांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही इतकं सारं समाजकार्य करता, तर या माध्यमातून तुम्ही आहात कास्टमध्ये आणि तुम्ही करू शकता, बोलू शकता, तर मग तुम्ही ताई आमच्यासाठी पुढे या एकदा. नाहीतर माझं कधीही मन असं नव्हतं की मी राजकारणात यावं आणि या निवडणुकीमध्ये उभं राहू. पण अशा काही कंडिशन आल्या आणि बघितल्या. मी एक सांगू इच्छिते, कारण प्रश्न आला होता आरोग्य सुविधेबाबतचा आणि दवाखान्याचा. मागच्या वर्षीची एक घटना होती, थंडीच्या दिवसातली. माझ्या कामवालीनी मला सांगितलं की ताई, मी माझ्या मुलाला सरकारी दवाखान्यामध्ये भरती केलेलं होतं आणि सकाळची वेळ होती आणि कडाक्याची थंडी होती. एक ग्रामीण मधली मुलगी तिथे आली डिलिव्हरीसाठी. कदाचित तिचं ते पहिलं बाळ असेल. खूप थंडी होती आणि ते आमचा जो पांढरकवडा एरिया, तिथे कोलाम समाजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये तेवढी काही हे नसतं, त्यांच्यात माहिती नसते. तर त्या मुलीचा जो नवरा होता तो तिच्या बाजूला उभा होता, तिची सासू थोडी दूर उभी होती आणि नुकताच जन्म झालेल्या बाळाला आपल्या पदरामध्ये गुंडाळून ती मुलगी कडाक्याच्या थंडीमध्ये ॲम्ब्युलन्स कधी येईल याची वाट पाहत ती तिथे उभी होती. एखादा जर कोणाला मंत्र्याला म्हणा किंवा आमदाराला म्हणा थोडंसंही काही झालं तर ॲम्ब्युलन्सची रांग लागते. मग माझी ती लेक उघड्या याच्यामध्ये तिच्या लेकराला तिच्या जे साडीचा पदर होता त्याच्यात गुंडाळून त्याची नाळ हातात पकडून त्या ॲम्ब्युलन्सची वाट पाहत होती. अशी असावी आपल्या याची कंडिशन. आणि आपण म्हणतो की विकास झाला आणि अशा नालायकाला पुन्हा मतदान द्या. मी या माध्यमातून भाजप असो, काँग्रेस असो, त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणते की तुम्ही एकदा हा विचार करा. कोरोनाचा त्यावेळेला कोणी म्हटलं नव्हतं तू भाजपचा आहे, तू काँग्रेसचा आहे की कोणाचा आणखी कोणत्या व्यक्तीचा आहे. त्यावेळेस आपण पाहिली होती माणुसकी. आणि मी तुम्हाला हे म्हणते की या जगात तुमचा जन्म या मातृभूमीवर झालेला आहे, या घाटंजी, आरणी आणि केळापूरच्या धर्तीवर झालेला आहे. तर या मातृभूमीच्या विकासासाठी, इथल्या नागरिकांसाठी आणि इथल्या प्रत्येक बाळासाठी तुम्ही यावेळेस निर्णय घ्या की आपल्याला परिवर्तन हे करायचं आहे. कारण तुम्ही काँग्रेसलाही पाहिलेलं आहे 25 वर्ष, तुम्ही भाजपलाही पाहिलेलं आहे 15 वर्ष. आणि ज्या वेळेला कोरोनामध्ये पाहिलं त्यावेळेला आपल्याला शिकायचं होतं की कोणता पक्ष, कोणता व्यक्ती हा आपल्याला गेले या दुनियेमधून गेल्यानंतर जागा देत नाही, तर तुम्ही जिथं जन्मले ती धरती तुम्हाला जागा देते, ती धरती तिच्या खुशीत तुम्हाला घेते. म्हणून तुम्ही या वेळेला जे लोकांना घुमवत आहात ना, याला मतदान कर, त्याला मतदान कर, तर स्वतः एक वेळ स्वतःच्या आत्म्याला विचारून पहा की हे त्या लायकीचे आहेत का. आणि नंतर तुम्ही त्यांचा प्रचार करा आणि म्हणा यांना मतदान द्या. आणि मी हे बोलते कारण ही चीड जी होती माझ्या याच्यात, ते मला म्हणायचं होतं की का तुम्ही हे करताय. कारण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असो, ते 5 किंवा 10 किंवा 50 किंवा 500 असतील वोटिंग करणारे, तुम्ही लाखोच्या संख्येत आहे. तुम्ही जर ठरवलं जागरूकता आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी, तुमच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, तुमच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती असावी, कधी आपल्या आर्थिक विवंचनेतून आपल्याला काय होईल उद्याच्या या भविष्याची चिंता नसावी, असं जर वाटत असेल तर बॅटला मदत करा. कारण मी यामध्ये सत्तेसाठी नाही आलेली आहे, तर तुमच्यासाठी आलेली आहे. कारण माझं 2 वर्षाचं लेकरू रडतं, त्याला कधीही मी बाहेर काढलेलं नाही.
हाताच्या फोडासारखं त्याला नेहमी जपलेलं आहे. पण तुमच्यासाठी मी निघालेली आहे. तर तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची लेक, कारण घाटंजी, पांढरकवडा आणि आर्नीवर माझा तेवढाच अधिकार आहे. कारण आर्नीची मी नात आहे, घाटंजीची मी लेक आहे आणि पांढरकवड्याची मी सून आहे. त्यामुळे इथलं काय आहे आणि कसं करावं ते माझ्या घरासाठी मला माहिती आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना मी विनंती करते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून की आता तरी जागे व्हा आणि यांना यांची जागा दाखवा. आपल्यासाठी, आपल्या लेकांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी, आपल्या लेकरांसाठी जागृत व्हा आणि चांगल्या व्यक्तीला चांगल्या ठिकाणी यावेळेला मतदान करा. अतिशय अभ्यासपूर्ण आणि भावनिक मत आपण या मतदारसंघाबद्दल सांगितलेलं आहे. एक उमेदवार आणि पहिल्यांदा एक संपूर्ण मतदारसंघाशी नाळ जुळलेला उमेदवार या मतदारसंघात उमेदवार म्हणून आपण उतरलात. तुमचा अभ्यास मतदारसंघाबद्दल अतिशय चांगला आहे. यासोबतच जाता जाता आम्ही तुम्हाला एक संधी देतो की एक शेवटचा संदेश आपण पुन्हा एकदा संपूर्ण मतदारसंघातील लोकांना द्यावा. आधी तर तुमचं धन्यवाद देते की मला माझे विचार मांडण्याचं व्यासपीठ तुम्ही मला उपलब्ध करून दिलं आहे. आज तुम्ही आर्नी केळापूर विधानसभांमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यामध्ये केवळ मी एकमेव महिला आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षातर्फे परिवर्तन आघाडीतर्फे मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी बच्चूभाऊ कडू यांचे आभार मानते. कारण त्यांनी एक दूरदृष्टी ठेवलेली आहे. बघा, महिला समानता असावी, महिलांसाठी आम्ही करत आहोत, हे राष्ट्रीय पक्ष म्हणत आहे केवळ दाखवण्यासाठी, मतासाठी. परंतु त्यांनी कुठे उमेदवारी महिलांना दिलेली नाही आहे आजपर्यंतच्या याच्यामध्ये. म्हणजे जवळपास 45 वर्षाचा किंवा 50 वर्षाचा काळ असेल तो मी जाणते. त्यामध्ये मी कधीही आपल्या या केळापूर आर्नी मतदारसंघामधून महिला उमेदवार बघितलेली नाही आहे. आणि माझा हा प्रहार जनशक्ती पक्ष असा एक पक्ष आहे ज्यांनी पहिल्यांदा केळापूर आर्नीमध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि तेही एका महिलेच्या माध्यमातून. त्यांनी मला मला उमेदवारी नाही दिलेली आहे, माझ्या सर्व महिला मतदार बंधू भगिनींचा त्यांनी सन्मान केलेला आहे. कारण त्यांनी हे नाही म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला फक्त मतदान करा, तर त्यांनी हेही म्हटलेलं आहे की तुम्ही मतदानच नाही तर तुम्ही प्रतिनिधित्व सुद्धा करा. कारण आज मतदानाचा जर आपण विचार केला तर 46% जवळपास महिला मतदार आहेत. मग राष्ट्रीय पक्षांना मी या माध्यमातून एक प्रश्न विचारू इच्छिते की जेव्हा तुम्हाला आमच्या महिलांचं मतदान आवश्यक आहे तर मग आमचं प्रतिनिधित्व का नको? जर तुम्हाला महिला प्रतिनिधी नाही आवश्यक असेल तर तुम्ही आमचं मतदान सुद्धा घेऊ नये. बरोबर. आणि या माध्यमातून मी सगळ्या मतदारांना सुद्धा एक बहीण म्हणून, त्यांची लेक म्हणून आणि या मतदारसंघाची एक जागरूक नागरिक म्हणून कळकळीची विनंती करते की आज तरी आपण जागे व्हा. आपल्या मुलांचं भविष्य बघा, आपला स्वतःचाही आर्थिक विकास बघा आणि आपल्यासाठी आज काय चांगलं आहे, काय वाईट आहे आणि या लोकांनी आपल्यासाठी काय केलं आजपर्यंत याचा थोडा विचार करा आणि त्यानंतर मतदान करा. कारण माझ्या महिलांना यासाठी मी म्हणते की आधी 20 वर्षापूर्वी माझी महिला अशी होती की ती कधी घराच्या बाहेर नाही जायची. मी सांगितलं की बा कोणी पुरुष घरचे सांगतील ते त्या गोष्टीवर विश्वास ठेवून ती काम करायची. पण आज तसं नाही आहे. आज बचत गटाच्या माध्यमातून महिला घराच्या बाहेर निघालेली आहे, बाहेरचं जग तिने पाहिलेलं आहे आणि त्या माध्यमातून चांगलं काय आणि वाईट काय हे ती स्वतःच्या बुद्धीने विचार करायला लागलेली आहे. आणि म्हणूनच माझ्या महिलांना मी म्हणते की बघा, निवडणूक आली की सर्वसामान्यपणे आज प्रचार करताना मला अनुभव येत आहे की लोक म्हणतात दारू मटण हे दिल्या जातं शेवटच्या दिवशी आणि मतदान काय सहज तुम्ही मिळू शकता. पुरुषाला दारू दिली जाऊ शकते, त्या दारूच्या नशेमध्ये म्हणा, सगळ्याच पुरुषांबाबत नाही म्हणते, पुन्हा यामध्ये तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करू नका. सगळ्या पुरुषांबद्दल मी म्हणत नाही आहे. बरेच माझे पुरुष बांधव जे आहेत खूप चांगले आहेत, ते या गोष्टीला समजतात. पण असं म्हटलं जातं की दारू दिल्या जाते आणि मटण दिलं जातं आणि मतदान घेतलं जातं. तर मी हे म्हणते बघा, आमच्या महिला दारू पित नाही, त्यांचं डोकं शुद्धीवर असतं. म्हणून आपल्या डोक्याचा आणि आपल्या विचाराचा आणि काय चांगलं
काय वाईट आहे आजच्या परिस्थितीला हे विचार करून मतदान करा. आणि मी तुमची बहीण, तुम्हाला काही मागणार नाही आहे. मी तुमच्याकडून धन दौलत इस्टेट हे थोडी मागत आहे. मी म्हणत आहे की आपल्यासाठी आपल्याला मतदान करा आणि या बहिणीच्या पाठीशी राहा आणि मला सहकार्य करा. जो माझा उद्देश आहे, ज्या विचाराने मी या राजकारणामध्ये पुन्हा परत आलेले आहे, त्यासाठी मला तुम्ही सहकार्य करा. हेच कळकळीची विनंती माझ्या महिलांना, माझ्या भगिनींना, माझ्या बहिणींना आणि माझ्या लेकींना. धन्यवाद. आपण पाहिलं की आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या एकमेव महिला उमेदवार नीताताई आनंदराव मडावी यांनी अतिशय तळमळीने काही विषय आपल्या पुढे मांडले आहेत. आपण सुरू केलेली ही सिरीज पुढेही आपण चालवणार आहोत आणि एक महिला उमेदवार आणि सोबतच या निवडणुकीच्या रिंगणातल्या अतिशय अभ्यासपूर्ण उमेदवार म्हणून आपण आपल्या घाटांजीवाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नीताताई आनंदराव मडावी यांना खूप खूप शुभेच्छा देऊ. आणि आजचा भाग इथेच संपला. मी सर्वांना सांगतो, आपण सर्वांनी या चॅनलच्या माध्यमातून जुळून राहावं. यासोबत आपण यापुढेही सर्वसामान्यांची मते जाणून